आज माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव होतो आहे। 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर असा हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासामधील 155च्या वर गडकिल्ल्यांचं एक प्रतियोगिता या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवातील किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज या ठिकाणी नागपूरमध्ये 155 गडकिल्ल्याचं प्रदर्शन या ठिकाणी झालं। एक मोठी प्रेरणा या ठिकाणी नागपूरकरांना मिळाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपली विरासत, आपली संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी झालं आणि नागपूरकरांनी आज याचा एक या आपल्या संस्कृतीचा एक दर्शन घेतलं। एक अभिनव कार्यक्रम या ठिकाणी नागपूरमध्ये झाला। आज नागपूरमध्ये वाळू ही आपण जे सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच वाळूचा तुटवडा आहे, परंतु मधले 3 महिने 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या नियमाप्रमाणे वाळू बंद ठेवावी लागतं। 3 महिने पूर्ण वाळू बंद असतं, खोदकाम बंद असतं, कुठेही मशीन लावता येत नाही, कुठलीही वाळू काढता येत नाही। आणि त्यामुळे हा 3 महिन्याचा जो मधला पिरियड होता त्यामुळं एक तुटवडा निर्माण झाला। परंतु आता पर्यावरण विभागाने आणि महसूल विभागाने जवळपास 350 वाळू घाट आता लिलावाकरता आणलेले आहे। नागपूरमध्ये 4 तारखेला जवळपास 20 लिलाव होते आहेत। यावेळी मोठा वाळू साठा नद्यामध्ये आहे। भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 500च्या वर वाळू साठे उपलब्ध आहेत। आणि त्यामुळे मला वाटतं पुढच्या 15 दिवसामध्ये वाळूचा प्रश्न संपेल आणि सोबतच आता एमसँड पॉलिसीमध्ये काही सुधारणा या आणण्यासाठी आपण निर्देशित केलं होतं। उद्यापर्यंत एक एमसँड पॉलिसीमध्ये नवीन त्या ठिकाणी सुधारणा येतील आणि या राज्यामध्ये कृत्रिम वाळू तयार करण्याचा एक मोठा उपक्रम राज्यात सुरू होईल। एका जिल्ह्यात 50 एमसँड क्रेशर देण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे। आज त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आम्ही देतो आहे। ते शासनाकडे अधिकार होते, पण आता या शासन निर्णयातून जिल्हाधिकाऱ्याला अधिकार प्राप्त होणार आहे आणि जिल्हाधिकारीच आता 50 एमसँड क्रेशर त्या ठिकाणी वाटू शकतील असं या ठिकाणी आम्ही नियम करतो आहे। आणि त्यामुळं एककडे एमसँड, दुसरीकडे आपल्याला नैसर्गिक सँड यातनं महाराष्ट्राला अत्यंत कमी रेटने वाळू मिळेल। मुंबई महापालिकेसाठी आता फडणवीस सरांनी स्पष्ट केलेलं आहे की महायुती होणार आहे, मात्र भाजप जवळपास 150 जागा लढण्याच्या तयारीत मुंबईत आहेत असं बोललं जात आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजी एवढंच सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू। शेवटी मागणी राहणार आहे। भाजपा काय मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील, हा आकडा मागणीचा 200-300 होईल, पण शेवटी जेवढ्या सीट आहेत तेवढ्याच लढाव्या लागतील। त्यामुळं तेवढ्याच लढणार आहोत, पण मागणी तर येणारच आहे। महायुतीत जेव्हा आम्ही विधानमंडळाकरता युतीमध्ये बसलो तेव्हा 450 सीटची मागणी झाली, वेगवेगळे क्लेम झाले, त्यावर शेवटी 288 सेटल झालं। त्यामुळं शेवटी त्या सीटवर सेटल होणार आहे, पण मागणी मात्र सर्वांची वेगवेगळी आहे। एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा कसं बघतात? नाही, माननीय एकनाथ शिंदेजी नेहमीच दिल्लीला वेगवेगळ्या नगरविकास खात्याच्या विविध योजनांकरता दिल्लीवारी करतात, मग काही भेटीगाठी होतात, पण मला असं वाटतं की नेहमी त्यांचा संदर्भ हा राजकीय जोडू नये। आज माननीय जेव्हा एकनाथ शिंदेजी दिल्लीला गेले आहेत तर नगरविकास खात्याकडले खूप प्रकल्प केंद्रामध्ये आणलेले आहेत, म्हणजे आणलेल्यापेक्षा निधीची गरज आहे। या ठिकाणी
आपल्याला बघितलं असाल तर अमृतमधले काही प्रकल्प आहेत, जलजीवन मिशनचे काही प्रकल्प आहेत, केंद्राकडे आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे 31 लाख घरं महाराष्ट्राला मिळाले आहेत, त्याच्याही घराचा एक पाठपुरावा आहे. तर शेवटी नगरविकास खातं महाराष्ट्राचं नागरीकरण विचारात घेता केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी याकरता एकनाथ शिंदेजीचा प्रयत्न आहे. डॉक्टरने आत्महत्या केली आहे, महिला डॉक्टरने. खासदाराचं नाव आणि पीएमचं नाव पण होतं. महसूल मंत्री म्हणून तुमच्याकडे काय काय माहिती? आणि माजी खासदार या प्रकरणात SIT चौकशीची मागणी राष्ट्रवादीचे महासंघाने केली आहे. माननीय मुख्यमंत्री याचा योग्य निर्णय करतील. शेवटी या प्रकरणाचं गांभीर्य फार मोठं आहे आणि त्यामुळं योग्य निर्णय मुख्यमंत्री करतील आणि कुणी लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये फोन लावला असेल तर तेही तपास करतील. नांदेडच्या देळमध्ये आहे चौकशीची मुदत पार पडली. या बैठकीमध्ये जे आहे नांदेड जिल्ह्यातील बोगस कुंडी आहे ते आता झाल्या संदर्भात आणि पदार बसवणे या संदर्भात जे समाजवादी ठराव केला आणि मनोड प्राध्यापकांनी माहिती दिली. नाही, बोगस दाखले ज्यांनी घेतले असतील ते दाखले चुकीचे घेतले असतील त्यावर कारवाई होईलच. मी आपल्याला फार जबाबदारी सांगतो, आमच्या प्रांतांनी आमच्या लोकांनी जर बोगस दाखले दिले असतील ते दाखले रद्दही होतील, त्यावर कारवाई होईल. फोडतोड केलेले दाखले असतील त्याच्यावर कारवाई होईल. कुठल्याही खोट्या दाखल्याच्या आधारावर कोणी निवडणुका लढू नये, कारण व्हॅलिडिटी करावी लागतं. व्हॅलिडिटी म्हणजे डॉक्युमेंट रद्द झालं का निवडणूक रद्द होतं आणि त्यामुळे खोट्या दाखल्यावर कुठली निवडणूक होऊ नये किंवा त्या ठिकाणी नॉमिनेशन होऊ नये. नाना पटोले म्हटले की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर गद्दारी केली तर त्यांच्या घरात घुसून मारू, असं नाना पटोले आपल्याच कार्यकर्त्यांना पोलीस बोलले. नाना पटोले काय बोलले त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण मात्र आम्ही कार्यकर्त्याला हे सांगितलं आहे. भंडाऱ्यामध्ये आणि नागपूरमध्ये काल मी 5 बैठक घेतल्या की नेत्यांच्या निवडणुकीमध्ये एखाद्या वेळी कार्यकर्त्यांनी कमी जास्त केलं चालतं, पण कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कोणी बंडखोरी करू नका. शेवटी कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पणाला लागतं. त्यामुळे कालही मी बजावलं पक्षाच्या बैठकीमध्ये की नेत्यांच्या निवडणुकीत तुम्ही एखाद्या वेळी तुम्हाला उमेदवार नाही पटलं, तुम्ही नाही काम केलं, आमचं काही म्हणणं नाही. माझ्या निवडणुकीत काही लोकांनी विरोधात काम केलं, आम्ही त्याला पुन्हा सामावून घेतलं. पण कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पणाला लागली, त्यावेळी बंडखोरी करणे, त्यावेळी कार्यकर्त्यासोबत बेईमानी करणे हे काही योग्य नाही, कारण छोट्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. छोट्या कार्यकर्त्यात कुणी त्या ठिकाणी कार्यकर्त्याला पाडण्याकरता प्रयत्न करू नका असं मी बजावलेलं आहे. नाना पटोले काय बोलले मला माहीत नाही, पण माननीय आमच्या पक्षाची भूमिका रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षाची भूमिका आहे. आमच्या अध्यक्षाची भूमिका हीच आहे, कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये दगाफटका करू नका. छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्याची प्रतिष्ठा दावावं लागली त्याला त्या ठिकाणी पाडू नका. त्या कार्यकर्त्या इतका मेहनतीने काम करतो, त्याला तिकीट मिळाल्यावर त्याला मात्र जेरीस आणू नका अशी मी सूचना दिली आहे. मोहोळ वाद सुरू आहे, मोहोळ धनंजयकर वाद सुरू आहे. हा वाद काही शमण्याचं नाव घेत नाही. महायुतीमध्ये आज ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले, मोहोळजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. सगळा वाद सुरू आहे. मुरलीधर मोहोळजींनी ऑलरेडी स्पष्टीकरण केलं आहे की त्यांचा काही संबंध नाही. ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई होईल. पण धनगेकर जे मुरली मोहोळ बोलत आहेत ते स्थानिक राजकारण विचारात घेऊन बोलत आहेत. शेवटी 1000 विषय आमच्याकडे आहे, 1000 विषय आमच्याकडे आहे. धनगेकरांना पाहिजे असेल तर आम्ही देऊ, पण आमचं महायुतीमध्ये मनभेद तयार करायचे नाही आहे, आम्हाला मतभेद तयार करायचे नाही आहे. त्यामुळं आम्ही त्या विषयावर बोलत नाही. मला असं वाटतं की त्या विषयावर न बोललेलं योग्य आहे. माननीय आमचे या ठिकाणी पुढच्या वेळी आम्ही निश्चितपणे या सर्व विषयावर चर्चा करू. जुन्या कार्यकर्त्यांना आडीचा तो आरोप केला होता संजय गायकवाड यांनी त्या पलाटला आणि भरपूर महिलांची काही वक्तव्य केलेली आहे. संजय गायकवाड संजय गायकवाडने काय वक्तव्य केलं याच्याबद्दल मी काही बोलणं योग्य होणार नाही. काल तुम्ही जुन्या कार्यकर्त्यांना सल्ला दिलेला आहे. पोद्दार यांच्या संदर्भात ते वक्तव्य होतं. नितीनजींनी एवढंच म्हटलं की पक्ष वाढवताना पक्षाला 51% वर नेत असताना जुन्या पक्षाने जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि खरं आहे ना, जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे. त्यामुळे काही गैर नाही. नितीनजीची सूचना आम्हाला मान्यच आहे. परिणय फुके यांनी म्हटलं की भंडारा जिल्ह्यात 20% घेतले होते स्थानिक नेत्यांनी, तर दोष नेमका कुणावर आहे आणि काय सांगणार? नाही, परिणय फुकेंनी एक प्रकरण आमच्यासमोर आणलं आहे, पालकमंत्र्याकडे आणलं, माझ्याकडे आणलं, ज्यामध्ये तिथल्या नगरपालिकेच्या सीओनी
बिना प्रशासकीय मान्यता नसताना मोठ्या प्रमाणात खोटे टेंडर काढले आणि त्यामध्ये खोटे टेंडर काढून त्या टेंडर शेवटी रद्द झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी ते रद्द केले. पण खोटे टेंडर काढून त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला ही बाब निदर्शनात आली आहे. भंडारा सीओवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे प्रणय फुकेंनी केली आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.